त्याने बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट दिले, करोडो चाहत्यांची मनं जिंकली, पण शेवटी फक्त 39व्या वर्षी त्याने स्वतःला संपवून जगाचा निरोप घेतला। ही ट्रॅजिक स्टोरी आहे एका बॉलिवूडच्या नायकाची। कोण होता तो नायक आणि त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं होतं? ते नाव होतं गुरुदत्त। 1925 साली बँगलोरमध्ये जन्मलेल्या गुरुदत्तांचं खरं नाव होतं वसंत कुमार शिवशंकर पादुकोण। लहानपणापासूनच आर्थिक परिस्थिती अगदी बेताची। कधी टेलिफोन ऑपरेटर म्हणून त्यांनी काम केलं, तर कधी छोट्या मोठ्या नोकऱ्या, पण त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, चित्रपटांचं। नृत्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणजेच डिरेक्टर म्हणून काम सुरू केलं। ही तीच कंपनी होती जिने भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक स्टार दिले। इथेच त्यांची मैत्री झाली देवानंद यांच्याशी। दोघांनी एकमेकांना एक वचन दिलं होतं, जो आधी मोठा होईल तो दुसऱ्याला संधी देईल। काही वर्षांनी देवानंद फिल्म जगातील एक मोठं नाव बनलं। तेव्हा त्यांनी त्यांचं ते वचन पाळलं आणि गुरुदत्तांना बाजी या चित्रपटाचं डिरेक्शन्स करण्याची संधी दिली आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला। भारतीय सिनेमाला एक वेगळा दिग्दर्शक मिळाला। त्यानंतर आरपार, सीआयडी, मिस्टर अँड मिसेस 55, प्यासा, 14वीं का चांद आणि साहेब बीबी और गुलाम यांसारख्या चित्रपटांनी त्यांना यशाच्या शिखरावर नेलं। त्यांच्या चित्रपटांमध्ये फक्त मनोरंजन नव्हतं, तर माणसांचं दुःख, प्रेम, एकटेपणा आणि समाजाचं वास्तव जिवंत होतं। पण या यशामागे त्यांच्यातला एक कलाकार सतत संघर्ष करत होता। अत्यंत महत्वाकांक्षी अशी कागज के फूल हा चित्रपट बनवला। आज हा चित्रपट जागतिक दर्जाचा क्लासिक मानला जातो, पण त्या काळात तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला। या अपयशाने गुरुदत्त यांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला। याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या। पत्नी गीता दत्त यांच्यासोबतचे मतभेद, कामाचा वाढता ताण आणि सलग आलेल्या निराशेमुळे ते अधिकच एकटे पडत गेले। आणि मग 10 ऑक्टोबर 1964 वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी गुरुदत्त यांनी स्वतःला संपवून घेतलं। त्यावेळी त्यांचं अचानक जाणं जगभरात चर्चेचा विषय बनलं होतं। त्यावेळचे सुप्रसिद्ध गीतलेखक कैफी आझमी यांनी गुरुदत्तांच्या अवेळी जाण्यावर एक गझल लिहिली होती। त्या गझलेच्या ओळी होत्या, रहने को सदा दहर में आता नहीं कोई, रहने को सदा दहर में आता नहीं कोई, तुम जैसे गए ऐसे भी जाता नहीं कोई, एक बार खुद मौत भी घबरा गई होगी, यूं मौत को सीने से लगाता नहीं कोई। आणि विरोधाभास असा होता की ज्या चित्रपटांना त्यांच्या जिवंतपणी अपेक्षित यश मिळालं नाही, त्याच चित्रपटांना आज जगभरातील फिल्म स्कूल्समध्ये शिकवलं जातंय। प्यासा आणि कागज के फूल हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महान कलाकृती मानले जातात। काही कलाकार पुरस्कारांनी महान ठरतात, तर काही काळाच्या कसोटीवर। गुरुदत्त हे दुसऱ्या प्रकारातले होते। त्यांच्या आयुष्याचा शेवट लवकर झाला असेल, पण त्यांनी निर्माण केलेली कला आजही जिवंत आहे आणि कदाचित म्हणूनच गुरुदत्त कधीच संपले नाहीत। तुम्हाला गुरुदत्त यांची जीवन कहाणी माहिती होती का? त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका संवाद सेतूला।